नमस्कार शेतकरी बांधवांनो. तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण जे काही फील्डवर होत आहे, जे काही फील्डवर होत असतं ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. तर शेतकरी बांधवांनो, हा प्लॉट मी तुम्हाला सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये दाखवला होता. एकदम चांगल्या प्रकारचा प्लॉट होता, एकदम चांगली कंडिशन पण होती प्लॉटची. पण शेतकरी बांधवांनो, जास्त मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि त्यामुळं अतोनात शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे. शेतकरी बांधवांनो, पहा वाटत नाही आहे, पाहू शकता तुम्ही. तर फक्त ह्या शेतकरी बांधवाचा गठ्ठा हाती लागलेला आहे. काड्याचं जर पाहिलं तुम्ही तर सडीमुळं टोटल डॅमेज आहे. ही पहा तुम्ही, काडी टोटल सडीमुळं खराब झालेली आहे. हे पहा तुम्ही, प्रत्येक गठ्ठ्याची जी शेंग आहे ती सडीमुळं गेलेली आहे. जास्त प्रमाणात पाऊस झाल्यामुळं हे एवढी सड झालेली आहे. मोठ्या प्रमाणावर खर्च पण केलेला आहे. पण शेतकरी बांधवांनो, इतकं मोठं नुकसान झालेलं आहे. तर सर्व शेतकरी बांधवांना एकच कळकळीची विनंती आहे की शेतकरी बांधवांनो, हळद विकायची गडबड करू नका. भरपूर लोक म्हणत आहेत हळदी चांगल्या निघत आहेत, पण शेतकरी बांधवांनो, जी हळदीची गुणवत्ता आहे आणि जी क्वालिटी आहे, मी गेल्या वर्षी 2-4 वर्षापासून पाहतो पाडव्याला खूप चांगल्या प्रकारचे हळदीचे शेतीमाल येतात, पण या वर्षी हळद त्या क्वालिटीची आली नाही. आणि शेतीमध्ये पण भरपूर शेतकऱ्यांचा खर्च जास्त करून सुद्धा हळद चांगल्या प्रकारची नाही. टोटल जर तुम्ही पाहत असाल तर मी प्लॉटवरच आहे हळदीच्या, आणि इतक्या मोठ्या प्रमाणात हळदीचं नुकसान झालेलं आहे. एकदम चांगल्या प्रकारचे सोय आणि प्रिकॉशन्स घेऊन पण एवढं मोठं नुकसान झालेलं आहे. शेतकरी बांधवांनो, काय करणार शेतकरी बरं या गोष्टीला? बेनं पण निघणार नाही अशी कंडिशन झालेली आहे हळदीची. अर्ध्याच्या जवळपास काढणं झालेली आहे हळद, आणि थोडीफार राहिलेली आहे काढायची. गठ्ठा अशा प्रकारचा निघत आहे. खतांचा याचा वापर एकदम चांगल्या प्रकारे केला होता शेतकरी बांधवांना, त्यामुळं गठ्ठ्याची साईज पाहू शकता, चांगल्या प्रकारे गठ्ठा तयार झालेला आहे. पण शेवटच्या टप्प्यामध्ये सडीचा खूप प्रादुर्भाव झाला, त्यामुळं काडीचं पहा तुम्ही, खूप जास्त सड झालेली आहे काडीला. त्यामुळं खूप नुकसान झालेलं आहे शेतकरी बांधवाचं. विचार करा, शेतकरी बांधवाला किती मोठा फटका बसलेला आहे. आणि आपल्याला शेतकरी बांधव हो, असा जर नुकसान झालं तर 14,000-15,000मध्ये पण हळद परवडत नाही. तर शेतकरी बांधवांनो, चांगले हळदीचे माल निघत नाही आहेत. तर माझी एवढीच कळकळीची विनंती आहे की शेतकरी बांधवांनी थोडा टाईम हळद विकण्यासाठी घाई करू नये आणि थोडा वेळ थांबावा. तर शेतकरी बांधवांनो, तुमच्या एरियामध्ये कशा हळदी निघत आहेत कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा, कारण तुमची प्रतिक्रिया मिळणं खूप गरजेचं आहे.